मला ही 10 वर्ष 15 वर्ष प्रचंड संघर्ष. आजोबांच्या नंतर माझे वडीलही या गावचे सरपंच झाले. वडिलांच्या नंतर माझे ज्येष्ठ बंधू थोरले कैलासवासी शिवाजीराव कृष्णनाथ पाटील, त्यांनी या गावचं सरपंच पद भूषवलं आणि त्यांचं 2008 साली आकस्मिक निधन झालं. ते गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात नैराश्य आलं होतं. कुटुंबामध्ये एक वातावरण भीतीचं निर्माण झालं होतं की आता या काका पाटलांच्या घराण्यात कोण वारसदार किंवा हे घरानं पुढं राजकीय वारसा कसं चालवणार. आमचं पूर्वीपासून पॅनेलचं नाव होतं शेतकरी सेवा पॅनेल. 2010 साली मी त्यांचं नाव दिलं कैलासवासी शिवाजीराव कृष्णनाथ पाटील शेतकरी सेवा पॅनेल. तर गावातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला. खरं तर हे जर सगळं श्रेय जाते माझे थोरले बंधू शिवाजीराव पाटलांनी कैलासवासी. एकाच घरात आम्ही एकाच आई वडिलांच्या पोटी जन्मलेला असून सुद्धा थोडासा त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात बदल होता. परंतु 2008 नंतर ज्यावेळी ते गेले त्यावेळी प्रत्येक गोष्टी त्यांच्या आम्ही आठवल्या आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणाला या ठिकाणी आता घर सांभाळायचं आहे, गाव सांभाळायचं आहे, आपली माणसं सांभाळायची आहेत. या राजकारणाची सुरुवात ही बिनविरोधानं झाल्या. 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही नदीवरनं पंचगंगा नदीवरनं गडमुडशिंगीमध्ये 1 फूट व्यासाची पाईपलाईन आणली आणि त्या ठिकाणी आज गडमुडशिंगीमध्ये प्रति मिनिटाला 5000 लिटर पाणी. त्यामुळं मुडशिंगी गावचा पुढील 50-100 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवल्याचा मला आनंद होतोय. शिंगी गावाच्या वैभवात एक भर पाडणारी इमारत आमच्या मेन रोडला त्या ठिकाणी मराठी शाळेची होती. त्याचं संपूर्ण श्रेय जातंय की आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते आदरणीय अमल माडिक साहेबांना जाते. जर हे मंजूर झालं नसतं तर आमच्या गोरगरिबांची मुलं या ठिकाणी, कारण परिसरामध्ये सगळ्या खाजगी शाळा त्या शाळांच्या फेज जर बघायला गेलं असेल 2-3 लाख रुपये वर्षाच्या फे, ते आमच्या मुलांना परवडलं नसतं आणि पडक्या शाळेत पालकांची इच्छा झाली नसती मुलांना शिकायचं. साक्षर मुलं आमची साक्षर झाली. जे आपल्याकडनं होतंय तर होतंय म्हणून आपण त्या ठिकाणी माणसाने सांगावं. सारखं मी करतो म्हणून खोटं आश्वासन देणे हे आमच्या म्हणजे घराण्यातच नाही किंवा रक्तात नाही. ते व्हिजन आम्ही जे दिलं होतं 2010 ते 15 मध्ये, त्यामध्ये 95% दिलेली कामं आम्ही पूर्ण केली. अमल माडिक म्हणून जर बोलायचं झालं, अमल माडिक साहेब एक अतिशय शांत संयमी नेता आमचा आणि एक आमदार म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड कुठल्या गोष्टीचा. म्हणजे आम्हाला पण एक वेळा असं वाटतं की आमच्या अंगावर स्टार्चचा शर्ट असतोय आणि साहेबांचा शर्ट एकदम नॉर्मल आणि फॉर्मल असतो. तर त्यांचं वागणं हे साधं आहे आणि काम करायची पद्धत जर म्हणला असा तर त्यांच्यासारखा विजनरी माणूस तो कधी आमदार म्हणून मिरवत नाही, कार्यकर्ता म्हणून मिरवत. ही जी कामं आहेत का नाही हे एक व्हिजन म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ते लोकांना हेच आम्ही घेऊन जाणार आहे. आम्ही नकारात्मक कुठल्या गोष्टी विरोधकांच्यावर टीका करून विरोधकांना बदनाम करून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार. आम्ही काय आहे आमच्या संघ पुढच्या उमेदवाराचं कंपॅरिझन करा. दर्शक हो नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघायला गेलं तर तानाजी पाटील साहेब यांच्यासोबत संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर फक्त जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर नाही तर त्या मागे असणारे त्यांचा एकूण एक कामाचा लेखाजोखा देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. साहेब खरं बघायला गेलं तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण काम करत आलेलं आहे, त्याला कुठलाही एक आयाम ठेवलेला नाही आहे आणि त्या एकंदरीत पूर्ण तुमचा नेमका प्रवास कसा राहिला, राजकीय असेल सामाजिक असेल, तो प्रवास कशा पद्धतीचा राहिला या संदर्भात आपण आज सविस्तर केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून चर्चा करूया. पहिल्यांदा आपलं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर राजकीय जी सुरुवात आहे ही सुरुवात कधीपासून आणि कधी ठरवलात की तुम्ही बाबा आपण एक समाजकारण असेल राजकारण असेल ह्याची सांगड घालत लोकांच्या उपयोगी येणे हे कधीपासून ठरवलं? खरं तर आमचं जे गडमुडशिंगी मधलं घराणं आहे त्या घराण्याला राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा या गावचे मुलकी पोलीस पाटील होते. त्यांनी मुलकी पोलीस पाटीलकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते या गडमुडशिंगी गावचे सरपंच झाले. आजोबांच्या नंतर माझे वडीलही या गावचे सरपंच झाले.
वडिलांच्या नंतर माझे ज्येष्ठ बंधू थोरले कैलासवासी शिवाजीराव कृष्णात पाटील, ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही आज या ठिकाणी काम करतोय, त्यांनी या गावचं सरपंचपद बसवलं आणि त्यांचं 2008 साली आकस्मिक निधन झालं. आणि त्या निधनानंतर माझा राजकीय प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने. तत्पूर्वी माझं कॉलेज चालू होतं आणि कॉलेज करत करत वडिलांचं होतं की माझा थोरला मुलगा राजकारण करतोय तर तानाजीनं शिकावं आणि वकील व्हावं. म्हणजे मी त्या पद्धतीनं माझी वाटचाल सुरू होती आणि जो काय आमचा व्यवसाय होता त्या व्यवसायाकडे माझं लक्ष होतं. परंतु आकस्मिकपणे आमच्या संपूर्ण कुटुंबावर एक घाला पडला आणि त्यामध्ये आमचे थोरले बंधू गेले. आणि ते गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात नैराश्य आलं होतं. प्रचंड प्रमाणात कुटुंबामध्ये एक वातावरण भीतीचं निर्माण झालं होतं आणि गावामध्ये सुद्धा की आता या काका पाटलांच्या घराण्यात कोण वारसदार किंवा हे घरानं पुढं राजकीय वारसा कसं चालवणार हा एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी पडला होता. त्यातच 2010 साली ग्रामपंचायत गणमुडशिंगीची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये गावातील सर्वच लोकांनी मला सांगितलं की काय नाही, यावेळी तुमच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतमध्ये पॅनेल करायचं. त्यावेळी मी सांगितले की आज रोजी माझी ही परिस्थिती नाही आहे निवडणूक लढवायची, की एक तर जो आमचा मुख्य आधारस्तंभ होता, घराचा मुख्य खांब होता, तो खांब ढासळलाय आणि मला त्यामध्ये येऊन माझं मोठं कुटुंब आहे आणि कुटुंब सांभाळायचं आहे. आणि हे कुटुंब सांभाळत असताना राजकारणात आल्यानंतर माझ्या कुटुंबाकडे माझं दुर्लक्ष होणार, व्यवसायाकडे दुर्लक्ष, शेतीकडे दुर्लक्ष होणार. तर आमच्या गटातील लोक, गावातील ग्रामस्थ, ज्या लोकांचं आमच्या घराण्यावर प्रेम आहे त्या लोकांनी बसू दिलं नाही. आणि 2010 साली त्यांनी मला उत्साहित केलं की तुम्ही राजकारणात प्रवेश करा आणि राजकारणात प्रवेश करून तुम्ही ग्रामपंचायत लढवा. मी 2010 साली आमच्या थोरले बंधू 2008 वारल्यानंतर त्यांच्या नावानंच, आमचं पूर्वीपासून पॅनेलचं नाव होतं शेतकरी सेवा पॅनेल, परंतु 2010 साली मी त्यांचं नाव दिलं कैलासवासी शिवाजीराव कृष्णात पाटील शेतकरी सेवा पॅनेल. आणि ते पॅनेल 2010 साली केल्यानंतर गावातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला आणि माझ्या पॅनेलला बहुमत दिलं. 17 पैकी 13 सीटा त्या ठिकाणी गावाने निवडून दिल्या आणि मी पहिल्या टर्म मध्ये त्या ठिकाणी त्या गणमुडशिंगी गावचा सरपंच झालो. बरोबर. आणि मग सरपंच झाल्यानंतर आजपर्यंत 2010 ते 15 चे इलेक्शन, 2015 ते 20 चे इलेक्शन, 15 ते 20 ते आता 26 ची इलेक्शन, 21 ला झाली. कोरोनामुळे एक वर्ष प्रशासक होता. बरोबर. ह्या तिन्ही वेळा त्या मुडशिंगीतील ग्रामस्थांनी प्रचंड आमच्यावर प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला आणि तिन्ही वेळा आमच्याकडे सत्ता दिली. आमच्या नेतृत्व म्हणजे विश्वास आमच्या कामावर प्रेरित होणे तिने आमच्या गावाचं जे आमचं विकासाचं पहिल्या 5 वर्षात केलेलं आम्ही विकासात्मक जे काय पाऊल होतं आमचं किंवा विकासात्मक जी कामं केली त्यावर प्रसन्न होऊन किंवा त्यावर लोकांनी आकर्षित होऊन आम्हाला 15 वर्षाची आज तरी संधी दिली. आज सुद्धा आम्ही सत्तेवर त्या ठिकाणी. असा हा माझा राजकीय प्रवास. म्हणजे खरं बघायला गेलं तर अनपेक्षितरित्या राजकारणाकडे आलो असं म्हणायला गेलं तर बरोबर. पण साहेब एक गोष्ट असते की जबाबदारी स्वीकारणं आणि ती जबाबदारी स्वीकारून ती योग्य पद्धतीने हँडल करणं. कारण लोक बघायला गेले तर 5 वर्ष झाली की सत्ता बदलून टाकतात, फेरबदल लोकांना हवा असतो. मग अशा कुठल्या पद्धतीने आपण लोकांची मनं असतील, लोकांची मतं असतील, लोकांची कामं असतील, कशा पद्धतीने तुमच्या कामाची म्हणजे स्ट्रॅटेजी काय असते किंवा कशा पद्धतीने लोकांची कामं तुम्ही करताय? आता हे आमचं गणमुडशिंगी गाव आहे, हे खरं तर जरी शहराच्या लगतचं गाव असलं तरी आमच्या गावानं अजून ग्रामीण संस्कृती जपलेली आहे. बरोबर. ग्रामीण बाज जो म्हणतो आपण एखाद्या कुटुंबावर, एखाद्या घराण्यावर, जसं छत्रपती कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती घराण्यावर कोल्हापूरच्या जनतेचं विश्वास आहे, प्रेम आहे, त्याच पद्धतीनं गणमुडशिंगी गावातील लोकांचं एक, आमच्या गावातील जेवढे समाज आहेत त्या सगळ्या समाजांचं प्रचंड प्रेम आहे. आणि त्यामुळं ह्या लोकांच्या विश्वासास पात्र राहून आपण या ठिकाणी एक कामं केली गावामध्ये. ही कामं करत असताना प्रत्येक घटकाला विश्वासात घेतलं. बरोबर. प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन
जसं आपण समर्पण म्हणतोय, एखाद्या गोष्टीमध्ये आपण वाहून घ्यायचं आणि काम करायचं, वेळ द्यायचा, ते जर केलं तर आपण 100% लोकांच्या विश्वासास पात्र होतोय असं मला या ठिकाणी सांगायचंय. लोकांना आपण वेळ द्यावा, लोकांची कामं करावीत आणि लोकांना जी अपेक्षित कामं आहेत, फार मोठ्या काही त्यांच्या अपेक्षा नसतात. कोण म्हणत नाही की माझा महिन्याचा बाजार आणून भरा, माझं कुटुंब चालवा, अजिबात नाही. त्यांना ज्या काही भौतिक सुविधा आवश्यक असतात, लाईट, पाणी, रस्ते, गटर्स आणि अडीनडीच्या वेळी त्यांच्या पाठीमागे उभारणे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे जर एखाद्या वेळी कुठला तरी त्यांच्यावर बाका प्रसंग आला, म्हणजे कुटुंबावर प्रसंग येतात अनेक, त्या प्रसंगाला जर माणूस पाठीमागे उभारला तर प्रचंड मोठा धीर त्या कुटुंबाला वाटत असतो किंवा त्या नागरिकाला, त्या जनतेला वाटत असते. जरी एखाद्या कुटुंबात जर एक व्यक्ती एखादा आजारी पडला किंवा त्याचं ऑपरेशन करायचं असेल, त्या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणतो, अरे काय तुला लागेल ती मदत जरा सांग, पण तू खचून जाऊ नको, भिवून जाऊ नको, तुला लागेल ते हाय आम्ही पाठीमागे. तर त्या माणसाला आम्ही न काय मदत करता सुद्धा तो आधाराने धीर मिळत असतो. बरोबर. आणि त्या ह्यानं तो माणूस आपल्याला म्हणतोय की बाबा नाही, मला ज्यावेळी माझ्याकडे अडचण येत होतो किंवा माझ्या मनामध्ये एका गोष्टीची भीती होती, त्यावेळी दादा मला म्हणले की काय नाही, मी आहे, चल तुझ्या पाठीमागे. या अशा गोष्टी मध्ये जर लोकांचा आपण विश्वास संपादन करत गेलो तर लोक आपल्याला आपल्या सोबत राहतात, पाठीमागे राहतात. नाही, दातृत्वाबद्दल बोलायचं झालं तर ते तुमच्या कुटुंबियांच्या मध्ये आहे, याबद्दल काही वादच नाही. पण एक स्वभावावरती मी बोलेन. स्वभाव म्हटला तर तुमचा स्वभाव असं बऱ्याच जणांच्याकडे मी ऐकले की फणसासारखा आहे. दिसायला जरी ते बाहेरून म्हणजे असं काटेरी असेल तरी आतून एक नरम आहे. कारण एखाद्या कामाविषयी बोलायचं झालं, तुमच्याकडून घेऊन आलेले एखादा व्यक्ती काम असेल तर ते काम होणार तर होणार म्हणून सांगताय, नाही तर नाही. ही नेमकी काय पद्धत आहे तुमच्या कामाची? खरं तर हे जर सगळं श्रेय जाते माझे थोरले बंधू शिवाजीराव पाटलांनी केलं. एकाच घरात आम्ही एकाच आई वडिलांच्या पोटी जन्मलेला असून सुद्धा थोडासा त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात बदल होता. परंतु 2008 नंतर ज्यावेळी ते गेले त्यावेळी प्रत्येक गोष्टी त्यांच्या आम्ही आठवल्या आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणाला या ठिकाणी आता घर सांभाळायचं आहे, गाव सांभाळायचं आहे, आपली माणसं सांभाळायची आहेत, हे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि हे करत असताना जे आपल्याकडनं होतंय तर होतंय म्हणून आपण त्या ठिकाणी माणसाने सांगावं, माणसाने झुंजवत ठेवणे आणि माणसांना सारखं सारखं मी करतो म्हणून खोटं आश्वासन देणे, हे आमच्या म्हणजे घराण्यातच नाही किंवा रक्तात नाही. तुझं काम होतंय तर होतंय म्हणून, नाही तर माझ्याकडनं ते बाबा शक्य नाही. तिथं राग आला तर तो समजून घेतो की हे दादा होऊ शकत नाही यांच्याकडनं, ते काय खोटं बोलू शकत नाहीत आपल्या संग. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे तो आला तर तो तात्पुरता असेल, तो माणूस तुटला जातो. साहेब, राजकारणात म्हणजे जवळपास आता बघायला गेलं तर हा तुमचा 15 वर्षाचा प्रवास. 15 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले, सगळ्या गोष्टी आल्या, पण लोकांनी वारंवार तुम्हाला साथ दिली, प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही तुमच्या कामाची पोचपावती म्हणायला गेलं तर काय वावगं ठरणार नाही. पण तुम्ही म्हणून मुडशिंगीसाठी काय दिलं? आता 2010 पासून 2015 पर्यंत मी ग्रामपंचायत मध्ये 5 वर्ष सरपंच, 10 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलं. तत्पूर्वी मी ग्रामपंचायत सदस्य 6 महिने म्हणून काम केलं. 2010 दादा वारल्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि एवढं मोठं आमचं गाव असून, एवढा मोठे बलाढ्य पुढचे गट असून सुद्धा त्या ठिकाणी त्याने बी माणुसकी म्हणून पुढच्या गटानं त्या ठिकाणी इलेक्शनला माझ्या विरोधात अर्ज भरला नाही. आणि मला त्या ठिकाणी म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात ही बिनविरोधानं झाली. आज या ठिकाणी सांगा, त्यांनी फॉर्म त्या ठिकाणी भरला नाही आणि मला त्या ठिकाणी ग्रामपंचायतला पहिले 6 महिने बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. त्यामुळे विरोधकांना बी या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यावेळी त्यांनी माझ्या विरोधात फॉर्म भरला नाही. पण तो राजकारण आहे आणि राजकारणामध्ये प्रबळ विरोधी गट असल्याशिवाय आपल्याला कामं करता येत नाही किंवा समाजकारण होत नाही. मग हे समाजकारण करत असताना आपण 10 वर्षांमध्ये आपल्या गावाचा एक विकास आराखडा तयार केला आणि पहिल्या 5 वर्षांमध्ये तो विकास आराखडा आम्ही जे काही लोकांना आश्वासनं दिली होती की आपण एक निवडणुकीला जायच्या अगोदर लोकांना सांगतोय की आम्ही आमचं हे व्हिजन आहे,
आणि ते व्हिजन आम्ही जे जे दिलं होतं 2010 ते 15 मध्ये, त्यामध्ये 95% दिलेली कामं आम्ही पूर्ण केली. बरोबर. आणि ती दिलेली 95% कामांचा कार्य अहवाल 2015च्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या पुढे नेला, की तुम्हाला ही आम्ही आश्वासनं दिली होती, ही आम्ही तो कार्य पूर्ण करून त्याचा कार्य अहवाल आम्ही मांडला त्यांच्यासमोर. मग 15ला सुद्धा त्यांनी आम्हाला बहुमत, पूर्णपणे गावानं बहुमत दिलं. 15 ते 20-21च्या काळामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कामं केली, त्याचंही कार्य अहवाल दिला. 21 ते 26ची सत्ता दिली. हे करत असताना माझ्या कारकिर्दीमध्ये गावाचं जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण म्हणतोय, बरोबर, ती जी सुरुवात, मी कृषी अवजार बँक, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली ग्रामपंचायतची आम्ही कृषी अवजार बँक स्थापन केली. ना नफा ना तोटा या तत्वावर त्या ठिकाणी नाममात्र शुल्क शेत, आमचं गाव हे कृषी प्रधान गाव आहे, त्यामुळे नाममात्र शुल्क आकारायचं आणि त्यातून मेंटेनन्स, ड्रायव्हर पगार आणि डिझेल खर्च निघेल असं त्या शेतकऱ्यांच्याकडनं त्या मशागतीचा खर्च घ्यायचा आणि त्या शेतकऱ्यांना मशागत करून द्यायची. त्यासाठी आम्ही जॉन डियर ट्रॅक्टर, लागणारे आवश्यक अवजार असं करून एक कृषी अवजार बँक ग्रामपंचायत मार्फत स्थापन केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पहिली सोलर ग्रामपंचायत आम्ही केली. म्हणजे त्यावेळी मला वाटते सोलरचा आत्ता जास्त प्रमाणात वापर चाललाय, पण त्यावेळी सोलरचा वापर कमी होता आणि त्यावेळी आम्ही ग्रामपंचायत सोलर केली. ग्रामीण भागातले पतदिवे म्हणतो आपण, ते पतदिवेवर पूर्वी बल्ब लावलेले असायचे, परंतु आम्ही जेवढी गावात मेन चौक आहेत त्या ठिकाणी या आमचे आमदार अमल माडिक साहेब, खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठे मोठे हायमास्ट लावले. म्हणजे शहरागत ज्यावेळी चौक चकाकाय लागले त्यावेळी गाव सुद्धा आमचं शहरासारखं वाटायला. बरोबर. त्यानंतर कृषी प्रधान गाव असल्यामुळं आमच्यात उत्पन्न होणारा ताजा माल, ताजं माळवं आपण म्हणतोय, ते आपल्या गावातच विक्री व्हावं म्हणून एक बाजारपेठ आम्ही केली. त्या ठिकाणी दररोज आज मुडशिंगीमध्ये आपण त्या ठिकाणी जर गेला असा नवरत्न चौकामध्ये, तर त्या ठिकाणी दररोज जो बाजार भरवला जातो, भाजी मंडई, ती मंडई सुसज्ज केली. पूर्वी त्या ठिकाणी दुर्गंधी, अतिशय दयनीय अवस्था होती. त्या ठिकाणी आपण मोठ्या जागतिक बँकेनं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यातनं आपण ती मंडई बांधली. आज गावात उत्पन्न झालेला माल किंवा माळवं हे आपण मंडईमध्ये लोक विक्री करतात. त्यामुळं लोकांच्या जे कोल्हापूरला जायचं, मंडई मार्केटमध्ये जाऊन विक्री करायचे, त्यांचं जाण्या येण्याचा खर्च, त्यांची वेळेची बचत ही झाली आहे, ते केलं. त्यानंतर यशवंत गंगासागर हे आमच्या आजोबांच्या नावानंच आज त्या ठिकाणी आहे. यशवंत गंगासागर मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी घाट बांधलेले आहेत 2, आणि त्या तलावामध्ये पूर्वजांनी आमच्या पाणी सोसायटीच्या माध्यमातून पाणी सोडलेलं होतं आणि ते तलाव कंटिन्यू भरलेला असायचा. परंतु मध्यंतरच्या काळात आमच्या पाणी सोसायटी जी गावामध्ये आहेत, पंचगंगा नदीवरनं त्याचं पाईपलाईन आलेली होती, ते पाणी बंद पडल्यामुळं ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाला काहीतरी आपण आता पाण्याचा सोर्स केला पाहिजे, कारण आम्हाला सोर्स नाही आहे पाण्याचा. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा सोर्स आम्ही प्राधिकरणावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. आणि खर्चाचं पाण्याला आम्हाला इथं नदी शेजारी नसल्यामुळं 15वे वित्त आयोग आम्ही ग्रामपंचायतचा खर्च करून सुमारे 1.25 कोटी रुपयाची थेट पाईपलाईन 1 फुटी व्यासाची आम्ही पंचगंगा नदीवरनं गडमुडशिंगीमध्ये आणली आणि त्या यशवंत गंगासागर तलावात टाकली. आणि गावामध्ये जे गावाच्या ग्रामपंचायतच्या मालकीचे जे 6 विहिरी आहेत, आड म्हणतो आपण त्यांना, त्यामध्ये ते पाणी सोडलं. बरोबर. आणि आज त्या विहिरीतून मोटरी बसवून गावातल्या सगळ्या लोकांना, कुटुंबांना आपण खर्चाचं पाणी त्या ठिकाणी देतोय. हे एक माझ्या आयुष्यातलं एक चांगलं काम मला म्हणावं लागेल, की त्या कामामुळे मला लोकांची पुण्य किंवा आशीर्वाद मिळतील. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं जर काम कुठलं असेल तर मी पंचगंगा नदीवरनं कोरोनाच्या काळात, म्हणजे संकट काळ होता, लोक बाहेर पडत नव्हती, त्या परिस्थितीमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही नदीवरनं, पंचगंगा नदीवरनं गडमुडशिंगीमध्ये 1 फूट व्यासाची पाईपलाईन आणली. आणि त्या ठिकाणी आज गडमुडशिंगीमध्ये प्रति मिनिटाला 5000 लिटर पाणी
त्या पाईपमधनं आमच्या तळ्यात पडतंय किंवा आमच्या विहिरीतनी पडतंय. त्यामुळं मुडशिंगी गावचा पुढील 50-100 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवल्याचा मला आनंद होतोय. त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतोय या ठिकाणी. आता आपण बोलताना बोललात की कोरोना काळ होता, पुराचा वेळ होती, त्यावेळेला साहेब आपलं काय योगदान ह्या मुडशिंगीकरांच्यासाठी आहे? खरं तर कोरोनाचं संकट हे गावावर चाललं नव्हतं, तर जगावर आलं होतं, देशावर आलं होतं, राज्यावर आलं होतं आणि सगळीच लोक त्या ठिकाणी भयभीत होती. भयभीत म्हणजे रक्ताची नाती सुद्धा माणसं विसरलेली होती. जवळचा माणूस सुद्धा एकमेकाच्या जवळ जात नव्हता. अशा प्रसंगात माणसांना धीर द्यायचं काम आम्ही, आमची ग्रामपंचायत असेल, आमची टीम असेल, आम्ही चांगल्या पद्धतीने केलं. लॉकडाऊनच्या काळात आम्ही प्रवेश बंद गावात केले, बाहेरच्या लोकांना येण्या जाण्याचा मजाव केला आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायत आमची सक्षम असल्या कारणानं आम्ही आमच्या गावातील जे हायस्कूलची इमारत मोठी आहे, प्रचंड मोठी आहे, ती इमारत आम्ही ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं. जर आपल्याच गावातील पेशंट त्या ठिकाणी बाहेर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे, त्यावेळी ऍडमिट करायचे आणि ते इंजेक्शन घ्यायचे, कोविडची इंजेक्शन, तर प्रचंड खर्च, लाख 2-2 लाख 3-3 लाख खर्च येत होता. आणि ह्या परिस्थितीला माणूस भयभीत झाला होता, माणसं दुखावत होती, कुटुंबातली माणसं जात होती, प्रचंड माणसांच्या दबाव होता, प्रेशर होतं. अशा प्रसंगात गाव उभा राहिलं एकमेकाच्या पाठीमागे आणि क्वारंटाईन सेंटर आम्ही चालू केला आणि त्या क्वारंटाईनचा सगळा खर्च आम्ही ग्रामपंचायत मार्फत केला आणि दानशूर व्यक्तींच्याकडनं केला. ऑक्सिजन मशीन्स आम्हाला मिळाल्या. त्या ठिकाणी आमच्या गावातले जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचं वेळापत्रक आम्ही तयार केलं, सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं. नर्सेस आमच्या गावात ज्या बाहेर कामाला जातात त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं त्या ठिकाणी योगदान दिलं. सरकारी दवाखाना आमच्या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदचं, तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या क्वारंटाईन सेंटरचा एक आराखडा तयार करून दिला आणि जशा पद्धतीनं गव्हर्नमेंटचं कोल्हापूरमध्ये जे क्वारंटाईन सेंटर चालायचं त्याच पद्धतीनं आम्ही आमच्याकडे मुडशिंगीमध्ये क्वारंटाईन सेंटर चालू केलं. लोकांना चहा, नाश्ता, फळं, जेवण गावातल्या गावात देतो आणि गावातल्या परिसरामध्ये लोक ऍडमिट झाल्यामुळं त्या ठिकाणी लोकांची भीती कमी झाली आणि आमच्या गावात जे काही कोरोनामध्ये दगावायचं प्रमाण होतं लोकांचं ते कमी प्रमाणात झालं. त्या गोष्टीचाही आम्हाला जरासा म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा की आम्ही लोकांसाठी ते काम करू शकलो त्या काळात. आणि स्पेसिफिकली जर का महापुरावरती बोलायचं झालं तर आता आमच्या गावामध्ये महापुराचा आणि नदीचा तसा काय दुरानिर्वी संबंध नाही, परंतु आपली एक संस्कृती आहे की जर आपल्या घरावर राहू दे किंवा आपल्या शेजाऱ्यावर जर संकट आलं तर आपण धावून जातोय. म्हणजे एक आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाच्या रक्तातच ते आहे की शेजारच्या घरात जर कुणाचं तर हे झालं तर 5व्या मिनिटात पलीकडलं घर धावून येते. बरोबर. तर आमच्या शेजारी जी गावं आहेत ती नदीकाठची गावं आहेत, वसगडे, वळवडे, चिंचवाड, गांधीनगर. तर ही नदीकाठची गावं असल्यामुळे त्या गावांना 2019च्या पुराचा प्रचंड मोठा फटका बसला आणि पूर अचानक आला. गावांनाही ते अनपेक्षित नव्हतं. कधी नाही ते पाण्याची पातळी प्रचंड मोठी प्रमाणात वाढली आणि ती पाणी वाढल्यामुळे तिथली लोक सुद्धा भयभीत झाली होती. आणि वळवडे, चिंचवाड ह्या गावांना जाण्यासाठी गांधीनगर एक मार्ग आहे आणि मुडशिंगी एक मार्ग आहे. गांधीनगरच्या मेन रोडला ज्यावेळी पाणी आलं तावडे हॉटेलला त्यावेळेला त्या लोकांचा संपर्क शहराशी तुटला. शासकीय जी काही त्यांना रसद मदत हवी आवश्यक होती ती त्यांना मिळू शकली नाही. अशा प्रसंगी आमचं गडमुडशिंगी गाव, जरी मी एक पुढं एक नेतृत्व म्हणून असलो तर आमच्या गावानं प्रचंड मोठी त्या ठिकाणी सहकार्याची भावना त्या ठिकाणी दिली, माणुसकी म्हणून. तर ती लोक भयभीत झालेली होती. अचानक वळवडी गावामध्ये पाणी आलं, गांधीनगर मध्ये पाणी आलं. मुलं, बाळ, प्रपंच, भांडी कुंडी, त्यांची जनावरं भयभीत झाली होती. अशा प्रसंगामध्ये आम्ही ट्रॅकला गेलो होतो, पावनखिंड, पन्हाळगड, आणि आम्ही 150-200 मुलं नुसतंच आलो होतो आणि ट्रॅकवरनं येऊन विश्रांती घ्याय दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला साहेबांचा मला फोन आला की सरपंच काय साहेब असं ट्रॅकिंगला गेलो होतो आणि त्या ट्रॅकिंगवरनं मी आता
आम्ही आलोय, बरोबर. सांगा म्हणलो काय. तर साहेब म्हणले उठा पटकन. आणि वळवडे गावामध्ये प्रचंड मोठा महापूर आलाय आणि पाण्याची पातळी झपाट्यानं मिनिटाला वाढायला लागली. मग आमच्या गावातील या मुलांना सगळ्यांना मेसेज केले, बोलवून घेतला आणि आमची 50-100 जणांची जी टीम आहे मुलांची ती घेतली. आमच्या गावातले ट्रक घेतले आणि आम्ही त्या ठिकाणी जे जे काय त्यांच्या प्रापंचिक साहित्य असतील, त्यांची जनावरं असतील, ह्या सगळ्या गोष्टी आणून आमच्या गावामध्ये किंवा त्यांना जिथं जिथं सेफ ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार्य केलं. मदत म्हणणार नाही मी, कारण मदत म्हणल्यानंतर मग ते थोडं वज्ज होते. सहकार्याच्या भावनेनं आम्ही ते केलं, एक माणुसकी धर्म म्हणून. आणि त्यानंतर एक पाण्याची पातळी उतरायला बराच दिवस लागला. तोपर्यंत त्या लोकांचं सगळं प्रापंचिक साहित्य उद्ध्वस्त झाल्यामुळं आमच्या गावानं त्या ठिकाणी त्यांची जे काय त्यांना आवश्यक बाबी होत्या त्या बाबी पुरवण्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये किचन सेंटर चालू केलं. किचन सेंटरच्या माध्यमातून त्यांना चहा, नाश्ता, जेवण, जनावरांना चारा, जनावरांची सोय इकडे गडमुडशिंगीच्या माळावरती. काही जनावर दगावली तर आम्ही आमच्या इथं जेसीबीनं खडे काढून पुरत होतो. म्हणजे अशा पद्धतीनं आमचं गाव धावून गेलं शेजारी गावाच्या मदतीला. फक्त मी त्याचं नेतृत्व करत होतो. म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली मुलं काम करत होती. एक कोणतरी मास सेनापती किंवा मास लीडर लागतोय तरच पाठीमागचं सैन्य उत्साहानं काम करते. त्या पद्धतीने मी पुढे होऊन ते करत होतो. आणि मला जे काय पाठबळ मिळत होतं ते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब आणि आमचे नेते आदरणीय अमल महाडिक साहेब. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीत कमी पडू नका, जे जे काय रसद त्या लोकांना आवश्यक आहे ती रसद त्या ठिकाणी पोचवा, असं मला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तसं बघायला गेलं तर आमदार अमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी या भागामध्ये म्हणजे नेतृत्व करताय. दुसऱ्या फळीतले तुम्ही त्यांचे नेते आहात. चांगल्या पद्धतीने निधी खेचून आणायचं कोण काम करत असेल तर ते तुम्ही या भागामध्ये करत आहात. कशा पद्धतीने वाटते की अमल महाडिकांच्या कामाची पद्धत काय वाटते? आमदार म्हणून त्यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं? आता तुम्ही मगाशी मला विचारलं की अमल साहेबांचे तुम्ही 2 नंबरच्या फळीतले नेते. मी नेता नाही, तुम्ही एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यांचा. तर मी कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम करतोय. मी त्यांच्यासाठी थोडासा वेळ देतोय आणि त्या आपण जे योगदान देतोय, वेळ देतोय, त्याचं बक्षीस आज मला या ठिकाणी त्यांनी उमेदवारी म्हणून दिली. एक बक्षीस नाव नव्हतं कुठे, काही नव्हतं. अचानकपणे त्यांनी मला सांगितलं अमल महाडिक साहेब आणि धनंजय महाडिक साहेबांनी की तानाजीराव तुमचा त्या ठिकाणी नॉमिनेशन अर्ज दाखल करा. आणि तिथनं मग मला आता सुरुवात झाली. हे म्हणजे त्यांच्या विश्वासाचं मला हे बक्षीस. मी प्रामाणिकपणानं त्यांच्यासाठी वेळ देतोय, काम करतोय कार्यकर्ता म्हणून. तर हे उमेदवारी हे त्यांच्या आता बघितलं असेल तुम्ही की कॉर्पोरेशन मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी किती दंगा झाला, सोशल मीडिया किती, आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा बरीच लोक नाराज झाले. परंतु त्यांनी विश्वासाने या ठिकाणी आणि जबाबदारी टाकली. आणि मी सुद्धा आहे बघा, आपले नेते आहेत, आपले नेते जी काही जबाबदारी आपल्यावर देतील ती चांगली असेल किंवा बसा म्हणले तर बसायला पाहिजे, उठा म्हणले तर उठायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही भावना व्यक्त केली. त्यांनी आम्हाला जबाबदारी दिली आणि आज मी निवडणूक लढवते. आज अमल महाडिक म्हणून जर बोलायचं झालं, अमल महाडिक साहेब तर एक अतिशय शांत संयमी नेता आमचा. म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये आम्ही आता दररोज त्यांच्या सोबत असतोय, काम करतोय. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे, संयमी आहे, मन मिळावं आहे. आणि एक आमदार म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये ऍटिट्यूड कुठल्या गोष्टीचा नाही. म्हणजे आम्हाला पण एक वेळा असं वाटतंय की आमच्या अंगावर स्टारचा शर्ट असतोय आणि साहेबांचा शर्ट एकदम नॉर्मल आणि फॉर्मल असतोय. त्यामुळे एक वेळा आम्ही पण त्यांच्यागत असं साधं वागायला बघतोय, पण त्यांचं वागणं अतिशय साधं आहे. म्हणजे जरी महाडिक कुटुंबात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व असलं तर त्यांचं वागणं हे साधं आहे. आणि काम करायची पद्धत जर म्हणला असा तर त्यांच्यासारखा व्हिजनरी माणूस, म्हणजे त्यांच्याकडे एक व्हिजन आहे काम करायचं. 1200 कोटीचा निधी त्यांनी पहिल्या टर्म मध्ये आणला होता. मी त्यांच्या कामाची पद्धत बघितली. त्यांनी जर गेले आणि
कोणत्याही मंत्र्यांच्या समोर जाऊ द्यात, कोणत्याही आमदार खासदारांच्या समोर ती जाऊ द्यात, की त्यांनी एखादा प्रस्ताव दिला तर समोर कोणी असू दे, मग राज्याचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस असू द्यात आणि अमोल साहेबांनी काम सांगावं आणि त्यांनी टाळावं, असं होत नाही. मी म्हणजे जवळनं बघितले. त्याचं एक छोटस उदाहरण सांगतो मी, की आमच्या शाळा गडमुडशिंगीची एक प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा आहे. ती शाळा 100 वर्षापूर्वी बांधकाम झालेलं होतं. मोरारजी देसाईंनी त्या शाळेचं उद्घाटन केलं होतं आणि त्या शाळेमध्ये 1200 पटसंख्या, जी सर्वसामान्य कुटुंबातली, गरीब कुटुंबातली लोक शिकतात, जिल्हा परिषदची शाळा आहे. त्या शाळेची इमारत 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळं वापरण्यास अयोग्य आहे म्हणून त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये रिपोर्ट आला होता. आम्ही ग्रामपंचायत मार्फत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. तर तो रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी ती शाळेत मुलं बसवू नका असं स्पष्ट सांगितलं, कारण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय. 100 वर्ष पूर्ण झाल्यात, ही शाळा वापरण्यास अयोग्य आहे. आता नवीन शाळा त्या ठिकाणी बांधायचं म्हणलं तर आम्हाला त्या ठिकाणी 5-6 कोटी रुपयाचा निधी होता आणि एवढा मोठा निधी उपलब्ध करायचा ते आम्हाला अशक्य गोष्ट होतं. ह्या परिस्थितीत आम्ही विचार केला की बाबा काय करायचं. तर निधी आमदाराकडनं, खासदारांच्याकडनं एवढा मोठा शक्य नाही. दिली तर 5-25 लाख 50 लाख रुपये देतील. बरोबर. अमोल साहेबांना सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडं ऊर्जा खाता आहे आणि महापारेषण कंपनीकडून आपणाला CSR फंडातून माझ्या शाळेसाठी मला निधी पाहिजे. मग अमोल साहेब म्हणले त्यावेळी मला, सरपंच तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि आपण त्या ठिकाणी जाऊया फडणवीस साहेबांना भेटायला. त्यावेळी ते DCM होते, म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून होते. आम्ही परिपूर्ण प्रस्ताव तयार केला, शिक्षकांच्याकडून करून घेतला, वस्तुस्थितीचे फोटो सगळे काढून घेतले, अतिशय सुंदर प्रस्ताव केला. पटसंख्या, गावाच्या शाळेची पटसंख्या, या सगळ्या गोष्टी नमूद केल्या आणि नमूद करून त्या ठिकाणी त्याचं ती फाईल घेतली आणि 7-7.5 कोटी रुपयाचे आम्ही तो प्रस्ताव तयार केला शाळेचा, मराठी शाळेचा. आम्हाला बी अपेक्षित नव्हतं 7.5 कोटी मिळणार नाही, 7.25 कोटी. आणि अमोल साहेबांनी बी नव्हतं की आम्हाला दिला 7 कोटीचा आम्ही प्रस्ताव, तर 1 कोटी 1.5 कोटी किंवा 50 लाख मिळतील, काय मिळतील तर तेवढ्यात बघू, आपण सुरुवात तर करू. पण अमोल साहेबांनी ज्यावेळी ती फाईल हातामध्ये घेतली आणि फडणवीस साहेबांची वेळ घेतली, फडणवीस साहेबांच्या समोर फाईल घेऊन गेले, त्यावेळी अमोल साहेबांनी प्रेझेंटेशन दिलं. साहेब, माझ्या ही मतदारसंघातली जिल्हा परिषदची शाळा आहे, गरीब मुलं या ठिकाणी शिकतात. तर मी सोबत होतो त्यांच्या. तर साहेबांनी पेन काढला खिशातला, फडणवीस साहेबांनी, मी तिथं सांगितलं, एंडॉर्समेंट केली की पैकीच्या पैकी एस्टिमेट आम्हाला, म्हणजे जेवढे एस्टिमेट, म्हणजे रुपयामध्ये पैशामध्ये जे एस्टिमेट दिलं होतं, संपूर्ण एस्टिमेट 100% मंजूर करून आम्हाला 15 दिवसामध्ये त्याची प्रशासकीय ऑर्डर दिली. बरोबर. म्हणजे हा फडणवीस साहेबांचा अमोल माडिक साहेबांच्यावर असणारा विश्वास. त्यावेळी खऱ्या अर्थानं बघितलं, ज्या गोष्टीत आम्ही 1 रुपया मागितलेला 10 पैसे 20 पैसे मिळतील म्हणतो होतो, पण पैकीच्या पैकी 1 रुपया ज्यावेळी मिळतोय, म्हणजे त्या आमदारांचं, त्या व्यक्तीचं किती मोठं स्थान वरिष्ठ स्तरावर आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. आणि आज ते पैसे आम्हाला मंजूर झाले. आज भव्य अशी मुडशिंगीच्या म्हणजे वैभवात भर पाडणारी इमारत, मुडशिंगी गावाच्या वैभवात एक भर पाडणारी इमारत आमच्या मेन रोडला त्या ठिकाणी मराठी शाळेची होत्या. त्याचं संपूर्ण श्रेय जाते ते आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते आदरणीय अमोल माडिक साहेब यांना जाते. जर हे मंजूर झालं नसतं तर आमच्या गोरगरिबांची मुलं या ठिकाणी, कारण परिसरामध्ये सगळ्या खाजगी शाळा, त्या शाळांच्या फेज जर बघायला गेलं असं 2-3 लाख रुपये वर्षाच्या फी, ते आमच्या मुलांना परवडलं नसतं. आणि पडक्या शाळेत पालकांची इच्छा झाली नसती मुलांना शिकायचं, साक्षर मुलं आमची साक्षर झाली नसते. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आपल्याला धन्यवादच मानलं पाहिजे. असा नेता या दक्षिणला मिळाला, आम्ही आमचं भाग्य मानतोय. तो कधी आमदार म्हणून मिळवत नाही, कार्यकर्ता म्हणून मिळवत. साहेब, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. निवडणूक म्हणल्यावरती बऱ्याच गोष्टी आल्या. तुम्ही आता ही निवडणुकीकडे बघताना कुठल्या अँगलला बघताय, कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढणार आहात,
कोणते व्हिजन घेऊन लोकांच्याकडे जाणार? आता हे जिल्हा परिषदची निवडणूक मी लढवत असताना प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आता स्पष्ट मी सांगण्या अगोदर लोकांना कळायला लागले. आता म्हणजे जनता सुद्धा आता प्रचंड हुशार झालेले आहे. ह्या देशात काय चाललंय, ह्या राज्यात काय चाललंय, बरोबर, कोल्हापुरात काय चाललंय, हे जनतेनं मागील सगळ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. राज्यामध्ये ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय आपले नरेंद्रजी मोदी साहेबांना देशानं स्वीकारलंय. राज्यामध्ये महायुतीला स्वीकारलंय. देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, महायुतीचं सरकार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास किंवा विधानसभा बघा, विधानसभेत 10-0 केलं. बरोबर, म्हणजे महायुतीला मॅन्डेट दिलं, बहुमत दिलं, लोकांनी स्वीकारलं. महानगरपालिकेचा निकाल बघितला तर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी व्हायला आलाय. म्हणजे स्थापन ग्राम महानगरपालिका झाली त्याच्यानंतर पहिला. आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ही जनता 100% जो काही कल आहे आणि राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास आहे, जी कामं चालल्यात ती विकासाभिमुख म्हणतोय का नाही आपण, ती चालल्यात. आणि जो लाभ आहे लोकांना, जो लाभ मिळतोय, तर यात पूर्वी लाभ देण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, आता लाभ देण्याची पद्धत वेगळी आहे. आता लाभ जो आहे वैयक्तिक लाभ असेल, तो लाभ, वैयक्तिक लाभ हा त्या व्यक्तीच्या डायरेक्ट खात्यावर जमा व्हायला लागला. त्यामुळं आज लोक काय म्हणतात, आता फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं तर लाडक्या बहिणीचं घ्या. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये थेट खात्यावर आपल्याला त्या ठिकाणी जमा होते. बरोबर, मग त्या बहिणीला भावाबद्दल प्रेम होईल का नाराजी व्यक्त करेल ती, की भावानं माझ्यासाठी काही केलेलंच नाही. ती साहजिकच म्हणणार आहे, हे भाऊच माझे कारभारी पाहिजेत या ठिकाणी. अशा अनेक योजना आहेत. मोफत धान्य असेल, बांधकाम कामगारांच्या योजना असतील, आरोग्याचं जर बघायला गेलं असेल तर आरोग्याच्या किती, आयुष्यमान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता योजनेतून 50,000 रुपये तुम्हाला निधी मिळतो आरोग्यासाठी. म्हणजे एवढ्या निधी या ठिकाणी सरकार तुम्हाला जनतेला द्यायला. तुमचं काय मत आहे, केंद्रात, राज्यात, कोल्हापुरात तेच जिल्हा परिषदेत? आता सरळ सरळ लोकांच्या भावना तशा दिसतात, लोकांचं मत दिसतंय, लोक ते सिद्ध करायला लागल्यात. आणि ती सिद्धता आपल्याला या ठिकाणी दिसायला लागल्या. सगळ्या निवडणुकीमध्ये ती सिद्धता आपल्याला या ठिकाणी दिसायला लागली. त्यामुळं लोक येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जी व्हिजन आहे ह्या भारतीय जनता पार्टीचं, ते व्हिजन 100% स्वीकारायला लागल्यात. असाच आहे की पुढील 25 वर्ष तरी ह्या व्हिजनचं आडवं कोण येणार नाही. देशातले मोठे मोठे प्रकल्प असतील, रस्ते जोड प्रकल्प असतील, हायवे असतील, अनेक मोठमोठे जे प्रकल्प चालले आहेत त्याच्याकडे लोक आकर्षित आहेत ना. बरोबर, आता शेतीचं PM किसान योजनेचं घ्या, डायरेक्ट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर आहे. बरोबर, मग शेतकरी कसा डायव्हर्ट होईल. यापूर्वीच मी तुम्हाला उदाहरण देतो, केंद्र सरकारचा निधी हा राज्य सरकारकडे येत होता. म्हणजे भारतीय जनता भाजपच्या NDAच्या सरकारच्या अगोदरचा विषय जर घ्या गेला तर केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देत होता, राज्य सरकार त्या जिल्ह्याला निधी देत होता, जिल्हा त्या तालुक्याला निधी देत होता, तालुका नंतर तो डिस्ट्रीब्युट करत होता. म्हणजे त्याचे 5-6 टप्पे होते. आणि ते 6 टप्पे ज्यावेळी निधी त्याला विलंब होत होता. आणि विलंब होत असताना चालू आर्थिक वर्षाचा 25-26चा निधी जर केंद्र सरकारनं दिला तर तो 28-29ला लोकांना मिळत होता. आणि तो मिळत असताना त्या ठिकाणी सुद्धा सोयीचं राजकारण व्हायचं. म्हणजे 1 रुपया महाराष्ट्राला दिला, कोल्हापूर जिल्ह्याला दिला, तर तो तालुक्याला जाणार, कुठल्या तालुक्याला जायचं ते जिल्ह्यानं ठरवायचं. बरोबर, राज्यानं कुठल्या जिल्ह्याला जायचं राज्यानं ठरवायचं. बरोबर, आणि मग आवडता जिल्हा ह्यो आहे, आवडता जिल्हा तो आहे, तिकडे एवढा निधी, इकडे, मग तो आवडत्या तालुक्यांना जाणार, मग तालुके आवडत्या गावांना देणार. त्यामुळे बरीच गावं वंचित राहत होती निधी बसणं. आणि तो निधी 1 रुपया जरी वरून आला तर शेवटच्या टप्प्यात तो निधी 4 आणि 20 पैसे अशा पद्धतीने जात होता. पण आज ह्या नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकालामध्ये 1 रुपयाचा निधी जर वरून आला तो 1 रुपया डायरेक्ट निधी हा त्या लाभार्थ्याच्या खात्यावर जातो. त्यामुळे लोकांना त्या गोष्टीत आनंद आहे आज या ठिकाणी. कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? आज या ठिकाणी मी निवडणूक लढवत असताना मी
या गावाला दिलेला वेळ, या गावामध्ये केलेली विकास कामं, या गावामध्ये नाविन्यपूर्ण राबवलेले उपक्रम, लोकांच्यासाठी केलेली कामं, आपल्या प्राथमिक शाळेचं काम असू दे, तलावाचं काम असू दे, थेट पाईपलाईनचं काम असू दे, मंडईचं काम असू दे, पानंदींचे काम, शेतकऱ्यांच्यासाठी पानंदी विकास योजना आम्ही आणल्या, पानंदी शेतकऱ्यांच्यासाठी खुल्या केल्या, मुर्मीकरण केलं. ही जी कामं आहेत, म्हणजे हायमास्ट दिवे लावले गावामध्ये, घन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉल्या त्या ठिकाणी आपण घेतल्या. ही जी कामं आहेत का नाही, हे एक व्हिजन म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ते लोकांना हेच आम्ही घेऊन जाणार आहे. आम्ही नकारात्मक कुठल्या गोष्टी, विरोधकांच्यावर टीका करून, विरोधकांना बदनाम करून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार नाही. आम्ही काय आहे, आमच्या संघ पुढच्या उमेदवाराचं कम्पॅरिझन करा. मागील इलेक्शन मधले उमेदवार किती संपर्कात होते, मागील इलेक्शनच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी किती विकास कामं केली, किती लोकांच्या सुख दुःखात आले, ह्या गोष्टी आम्ही लोकांच्या समोर सांगणार. आम्ही एक व्यक्ती, आमचा पक्ष, आमचे नेते, आमचा विकास, हे सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही त्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या सामोरे जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही शांततेनं लढवणार आहे. त्याला कुठेही असं दक्षिण म्हणल्यानंतर एक धगधग दिसतंय राजकारण या ठिकाणी, आणि धगधगच्या राजकारणामध्ये मग विरोधक पण असेल किंवा आम्ही पण असेल, हे भरपळून जातात. आपल्या प्रत्येक निवडणुकीत बघितलं तर आरोप प्रत्यारोप हे ठरलेले आहेत. आता ह्या दक्षिण मधल्या ह्या मतदारसंघातल्या निवडणुकीवरती ही निवडणुकीची चर्चा ही विकासात्मक होणार की आरोप प्रत्यारोपांच्या वरती होणार? आता माझ्या राजकारणाची सुरुवात तर संघर्षातनं झाल्या, कारण मला ही 10 वर्ष 15 वर्ष प्रचंड संघर्ष, आणि या संघर्षाच्या काळात मी जरी कितीही काम करत असेल चांगला, लोक मला स्वीकारत असतील, तर विरोधकांचं काम करतात की माझे दुर्गुण, माझे वाईट गुण, किंवा मी कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोचवतात. त्यांचं काम ते करतात. पण मला ही निवडणूक, म्हणजे आज मी जाहीर माध्यमांच्या समोर सांगतो की ह्या निवडणुकीला कितीही माझ्यावर आरोप केले, कितीही मला त्या ठिकाणी बदनाम करायचा प्रयत्न केला, काहीही केलं तरी मी त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. मी फक्त विकास कामं, माझं पुढचं विजन, 4 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, त्या 4ही गावामध्ये मी पुढल्या 5 वर्षामध्ये काय करणार, आमदार अमल माडिक साहेब, धनंजय माडिक साहेब, राज्य सरकारच्या माध्यमातून काय मी करू शकतोय आणि मी हे करून दाखवू शकतोय, हेच मी लोकांना सांगणार. पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. मग लोकांना ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आव्हान काय करा? माझं जनतेला, मतदारांना एक कळकळीचं आव्हान आहे की एखादा समाजकारण करणारा व्यक्ती, राजकारण करणारा व्यक्ती जर पुढे जात असेल, चांगल्या पद्धतीनं गावाचा, परिसराचा विकास करत असेल, तर त्या व्यक्तीच्या पाठीमागं खंबीरपणे, म्हणजे मी विरोधकांना बी आवाहन करतो की खंबीरपणे त्यांनी पाठीमागं राहावं. विरोधासाठी त्यांनी विरोध करू नये. खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व, आम्ही केलेलं व्हिजन, आम्ही करत असलेली कामं ही बघावीत. आणि आज त्या विरोधकांना पण माझी विनंती आहे, गावातल्या ग्रामस्थांना, पंचकृषीतल्या ग्रामस्थांना विनंती आहे की आम्ही काहीतरी करू शकतोय म्हणून ह्या निवडणुकीला उभारले. नेतृत्वानं माझ्या विश्वास दिलाय, तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला भारतीय जनता पार्टीची, जे मी जिल्हा परिषद म्हणून आहे, खाली पंचायत समितीला पूनम सजित कांबळे आहे, मुळशिंगी पंचायत समिती, गांधीनगर पंचायत समितीमध्ये रविलाल मलानी म्हणून आहे, त्या लोकांना भरभरून मतदान करून विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखवावा, ही एक मी मतदारांना कळकळीचं आव्हान करतो. खरं बघायला गेलं तर निवडणूक म्हटल्यावरती आरोप आले, प्रत्यारोप आले, पण त्या आरोप प्रत्यारोपांना थोडंसं बाजूला ठेवत निवडणूक म्हटल्यावरती ही व्हिजन, विकास आणि डेव्हलपमेंट ह्या आयाम घालून देऊन बघायला गेलं तर दक्षिण मध्ये असणारी जी काही परंपरा ही थोडीशी मोडीत काढत विकासात्मक धोरण घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आणि विरोधकांनी जरी माझ्यावरती आरोप केले तर त्या आरोपांना
उत्तर जे आहे ते मी माझ्या विकास कामातून देणार आहे, अशा पद्धतीचं मत तानाजी पाटील साहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व ज्या अपडेट आहेत निवडणुकीच्या असतील किंवा इतर ओव्हरऑल कोल्हापुरामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अपडेट असतील त्या आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पण तुर्तास तरी या मुलाखतीसह या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.